आपल्याला सगळ्यात मोठा समस्या सगळ्यांसाठी की बाबा डॉक्टर कोणता आहे, सिस्टर कोणता आहे, सगळ्यांचाच प्रश्न आहे. जेव्हा आपण खोडवा ठेवतो तेवढा राखायचा कोणता, बाबा कोणती मुळी कशी येते. तर हा झाला तुमचा मदर प्लांट, म्हणजे त्याची आई बरोबर आहे. आईला चिपकून तिच्या बहिणी असतात, बरोबर आहे. मुलापेक्षा तिच्या मुलीपेक्षा तिच्या बहिणी चिपकून असतात. म्हणून जेव्हा पण आपण बघतो की झाडाच्या लगत म्हणजे याच्या बुंद्याच्या लगत जेवढ्या असत, आता हा जो आहे हा आहे सिस्टर, इकडे आणा हा आहे सिस्टर, हा सिस्टर आहे. हा पूर्ण जेवढे तुमच्या याच्या सोबत असत, हा सिस्टर आहे, हा सिस्टर आहे, हा पण सिस्टर आहे. पण आता याच्यात कन्फ्युजन कधी कधी कसं होतं की बाबा तुम्ही आपण बघता काय होतं कधी कधी की आपण म्हणतो की हा बाहेरून येतोय लांबचा फील आहे. म्हणजे आता हा सिस्टर आहे, ह्या सिस्टरला आलेला परत हा पण सिस्टर आहे, म्हणजे याला जोडलेला आहे, याचीच मुळी आहे ती, बरोबर आहे. म्हणजे हा मदर, याची सिस्टर, याची ही सिस्टर आहे. पण हे जर कधी बघितलं आपण तर याची जी मुळी आलेली म्हणजे खालून जी अंगठ्यासारखी मुळी आलेली आपण इथं बघू पण शकतो. खाली ही जी आलेली हे बघा, हे याच्यात जी आलेली मुळी आहे इथून ज्या मुळी आलेल्या आहेत ते हे डायरेक्ट याचं सेपरेट डॉटर आहे. मग हे पील राखायचं किंवा मग हे पील राखायचं. पण हे सिस्टर राखून गरजेचं नाही. जर आपण हेच सिस्टर जर कधी राखलं, याला जे अन्नद्रव्याची आपण साखळी चेन ठेवलेली ती सेम याच्यात सुद्धा डीएनए स्ट्रक्चर तेच डेव्हलप होईल. मग याच्यात आपल्याला उत्पन्न जसं पाहिजे तसं भेटत नाही. म्हणून जेव्हा पण आपण खोडवा राखायचा तेव्हा डॉटर ठेवायचा. डॉटर ठेवता लक्ष असं ठेवायचं, जर तुम्हाला आता आपण हे असं मोकळं धुवून काढलंय म्हणून आपल्याला जाळं दिसतंय, पण सहसा लक्ष कसं ठेवायचं की बाबा झाडाच्या 1 फूट अंतरानं जेव्हा केव्हा येईल ते बेडवरती राखायचं. झाडाच्या 1 फूट अंतरानं लांबनं जे आलेलं पिलं असतं ते डॉटर असतं. आणि ते जेव्हा आपण राखतो तेव्हा आपली पूर्ण बाग ही 80% कटाई झालेली पाहिजे. 80% कट झालेली बाग, तिथून पुढे आपण मग पीळ राखायचं. किंवा मग कसं करतात लोक की बाबा शक्यतो ते राखता वेळेस काय करतात की घड टाकलेत, पूर्ण बाग जर कधी वेन झाल्याच्या नंतरला लगेचच ते पीळ राखायला सुरुवात करतात. याचा दुष्परिणाम असा आहे की जेव्हा आपण घड राखतो सगळ्यात जास्त अन्नद्रव्य कायातून बुंद्यातून घेतात ते, बरोबर आहे. घड कशातून घेतो, बुंद्यातून घेतो. मग याचं अन्नद्रव्य ते सगळ्यात पहिलं वरती जाईल का खाली पिलाला जाईल? वरती जाईल. वरती कसं आता जर कधी आपण याचं पीळ राखल्याच्या नंतर हे वरती जाणार आहे का खाली जाणार? माझं म्हणणं कसं आलं, घड हा आपण हे मदर याला घड असला तर पील सर्व घड कटिंग झाल्याशिवाय पील ठेवता येणार नाही ना आपल्याला, ठेवताच येत नाही. पण काही शेतकरी हे ठेवतात. पण याचा तो दुष्परिणाम काय होतो, जर काही 2 पाण्याच्या टाक्या फॉर एक्झाम्पल 2 पाण्याच्या टाक्या बरोबर आहे, एक खाली आहे एक वरती. वरच्या टाकीत जर कधी पाणी टाकलं तुम्ही किंवा खालची टाकी जर कधी भरली, खालची टाकी भरल्याच्या नंतरला इथून एक नळ लावलाय, वरतून एक नळ लावलाय, कोणता लवकर नळातून पाणी येणार आहे? खालच्याच टाकीचं येणार ना. कारण की कसं आहे, जे झाडाच्या जवळ आहे तेच अन्नद्रव्य सगळ्यात जास्त ओढणार आहे, वरती थोडी जाणार ते. म्हणून मग घडाचं वजन कमी भरतं. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्याच लागतात. जेव्हा केव्हा आपल्याला पीळ राखायचं तेव्हा 80% बाग पूर्णच्या पूर्ण कटाई झालेली पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग तो डॉक्टर ठेवायचा. तुमचं म्हणणं आता हा जे आहे डॉटर, हा डॉटर राहील, याला किती आहे, हे सिस्टर राहील, हे सिस्टर नाही ठेवायचं. हे सिस्टरचं हा जो सिस्टर राहील हा डॉटर, हा इकडचा डॉटर आहे, बरोबर आहे. आता हे तुम्ही म्हणसान की हे सिस्टर हे डॉटर आहे, तर हे डॉटर नाही, हे याच आलेलं आहे सिस्टर आहे, याचं हे सिस्टर आहे, बरोबर. लांबचा जो पिला आलेला आहे तोच ठेवायचा फक्त. आणि हे पण केव्हा, जेव्हा 80% बाग गेली, पूर्णच्या पूर्ण बाग विकून झाली आपली, त्याच्यानंतरला पाणी तोडायचं. पाणी तोडल्याच्या नंतरला मग तो डॉक्टर येतो, बरोबर आहे. ओके.